मी गडकरी साहेबांच्या मागं लागून लागून तो पहिला ठेकेदार ब्लॅकलिस्ट करायला लावला. नवीन टेंडर काढलं. नवीन टेंडर काढल्यानंतर तिथं एकाच कॉन्ट्रॅक्टरने काम भरलं. पण एक कॉन्ट्रॅक्टरने काम भरलं तेव्हा ते काम मिळत नाही. परत टेंडर काढायला लावलं. मला लोकांनी सांगितलं की आपल्या जिल्ह्यामध्ये मेडिकल कॉलेज नाही. बरोबर. तर मेडिकल कॉलेजची मी संसदेमध्ये मागणी केली. संबंधित मंत्री महोदयांना भेटलो. मी नगर ते पुन्हा इंटरसिटीची मागणी पण केली. म्हणजे अपडाऊन तुम्ही आहे ना, नगरचा माणूस किंवा पुण्याचा माणूस अपडाऊन करू शकतो. आम्ही त्याचं लेंथ पण काढली त्या सगळ्या गोष्टी. वर्षभरामध्ये जे खासदार निवडून आलेले आहेत त्यांची कामगिरी कशी राहिली, कोणकोणती कामे झाली, कोणती कामं अजूनही होणार आहेत, या सगळ्याचा लेखोजोखा समजा वर्षभराचा रिपोर्ट कार्डच आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. आपल्यासोबत आहेत अहिल्यानगरचे खासदार निलेश लंके आणि आपण त्यांच्याकडून या गोष्टींबाबत जाणून घेणार आहेत. साहेब, सर्वप्रथम लेट्सअप मराठीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. नमस्कार. वर्ष झालं खासदारकीला गवसणी घातली तुम्ही, मोठं जायंट किलर म्हणून राज्यात नाव चर्चेत आलं. कशा प्रकारे हा वर्षभराचा प्रवास राहिला? वास्तविक पाहता लोकसभेची निवडणूक झाल्यानंतर माझ्यासाठी हा प्रवास म्हणजे एकदम धक्कादायक होता. कारण मी कधी संसदेत खासदार म्हणून जाईन याचे कधी मी स्वप्न पाहिले पण नव्हतं. पण शेवट कुठल्या क्षेत्रात आपण उडी घेतल्यानंतर त्या ठिकाणचं यश खेचून आणण्याची तेवढी ताकद आणि तेवढी धमक असते. आणि मी एक ध्येयवाडा माणूस आहे. मी काम करताना मी 2-2 दिवस पण नॉनस्टॉप न जेवता न झोपता काम करतो. शेवट संसदेत गेल्यानंतर ज्या जनतेने आपल्याला खासदार म्हणून पाठवलं त्यांच्यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे. शेवट प्रयत्न करीत राहिल्यानंतर यश मिळत असतं. जर आपण प्रत्येक गोष्टीला जर म्हणलो तर अरे हे लय अवघड आहे, हे होईन का, ते जमन का, तर काय होत नसतं. तुम्ही पहा, तुम्ही रडक्या लोकांच्या भरोशावर कधी तुम्ही एखादी लढाई जिंकू शकत नाही. छत्रपती शिवरायांकडे जीवाभावाचे मावळे होते आणि सगळे पॉझिटिव्ह एनर्जीवाले होते. म्हणून मूठभर मावळ्यांचे जीवावर छत्रपती शिवरायांनी हिंदवी स्वराज्याचे स्थापनेचे स्वप्न पाहिले आणि ते सत्यात उतरवलं. मग आपण त्या महाराष्ट्रात छत्रपती शिवरायांच्या विचारावर काम करणारे कार्यकर्ते आहोत. त्यामुळे आपण सुद्धा काहीतरी करून दाखवलं पाहिजे. आणि ह्या भावनेतून मी खासदार म्हणून गेल्यानंतर अनेक प्रलंबित प्रश्नाला हात घालण्याचा प्रयत्न केला. विशेष करून आमचा नगर मनमाड रस्ता बंद पडलेला रस्ता होता. गेले 6-7 वर्षापासून त्या रस्त्याची लढाई चालू होती. काम चालू झालं, बंद झालं, काय कळत नव्हतं. खड्डे खांदून ठेवलं, ते मृत्यूचा सापळा होऊन गेला. मी गडकरी साहेबांच्या मागं लागून लागून तो पहिला ठेकेदार ब्लॅकलिस्ट करायला लावला. नवीन टेंडर काढलं. नवीन टेंडर काढल्यानंतर तिथं एकाच कॉन्ट्रॅक्टरने काम भरलं. पण एक कॉन्ट्रॅक्टरने काम भरलं तेव्हा ते काम मिळत नाही. परत टेंडर काढायला लावलं. मग तोपर्यंत मी तरतूद करायला लावली डागडुजी करायची. आज डागडुजी चांगल्या पद्धतीने डागडुजी झाली. नंतर नवीन टेंडर काढलं. आता ते नवीन टेंडर भारत नावाच्या एका कन्स्ट्रक्शन कंपनी घेतली बाहेरच्या स्टेटची. आता ते काम चालू होईल. मी नगर कल्याण रस्ता सुद्धा कॉन्क्रिटीकरण झाला पाहिजे त्याबाबतची मागणी केली. तो रस्ता पण मंजूर आपण त्या ठिकाणी केला आणि त्याचं काम चालू आहे. माझ्या त्या पारनेर ते गव्हाणवाडी एक रस्ता आहे, त्याचा पाठपुरावा केला. तो रस्त्याचं पण काम चालू होईल. आमचा श्रीगोंदा ते जामखेड रस्ता तो प्रलंबित रस्ता होता. तो कामच करीत नव्हता ते ठेकेदार. त्याला सुद्धा मध्यंतरे मी सांगितलं. आमच्या काही कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं. तो रस्ता काम मार्गी लावून दिलं. असे रस्त्यांच्या बाबत असू, अजून काही मतदारसंघामध्ये आपण नवनवीन काहीतरी आणलं पाहिजे. शेवट मी ज्यावेळेस लोकसभेच्या निवडणुकीला फिरत असताना माझ्यासमोर बऱ्याच वेळा मला लोकांनी सांगितलं की आपल्या जिल्ह्यामध्ये मेडिकल कॉलेज नाही. बरोबर. मेडिकल कॉलेजची मी संसदेमध्ये मागणी केली. संबंधित मंत्री महोदयांना भेटलो. भेटून मधल्या काळात 12 मेडिकल कॉलेजला मंजूर, 11 कॉलेजला मंजूर दिली. आपलं प्रलंबित राहिलं. मी आमच्या नेत्या सुप्रियाताई यांच्या माध्यमातून, पवारसाहेबांच्या माध्यमातून परत त्या मंत्री महोदयांना भेटून त्या कॉलेजला मंजुरी आणण्याचा प्रयत्न केला. अनेक आता मधल्या काळात मी आपल्या महाराष्ट्रामध्ये केंद्रीय विश्वविद्यालयच नाही, केंद्रीय विश्वविद्यालय आपल्या महाराष्ट्रामध्ये नाही. मी मांडणी केली हाऊसमध्ये, सांगितलं की महाराष्ट्रामध्ये केंद्रीय विश्वविद्यालय नाही आणि जर ते महाराष्ट्रात झालं तर त्याचा फायदा गोव्याला नाही, पणजीला नाही, त्याचा फायदा महाराष्ट्राला, इतर स्टेटला पण फायदा होईल.
पण ती मागणी करताना सुद्धा माझ्या आईला नगर मतदारसंघामध्ये केंद्रीय विश्वविद्यालय झालं पाहिजे, त्याची मागणी आपण केली. आपण मधल्या काळात रेल्वे मंत्र्याच्या मागं लागून लागून मी हाऊसमध्ये पण मागणी केली. संभाजीनगर ते देवगड ते आमचं शनी शिंगणापूर ते नगर ते सुपा ते रांजणगाव गणपती, शिक्रापूर सणसवाडी, तशी पुण्या रेल्वेची मागणी केली. त्याचं काम सुद्धा एक फेज मंजूर पण झाला. बाकी सर्वे पण चालू आहे. त्याला मी टच असं दिला, देवस्थान आणि त्याचबरोबरीने औद्योगिकरण. शिर्डी आमचं देवगड हे किसनगिरी बाबांची त्या ठिकाणी पावनभूमी आहे. ते देवस्थान दत्तरायांचे तिथं मोठं मंदिर आहे. तिथून आमचं शनी शिंगणापूर, देशातले भाविक शनी शिंगणापूरला येतात. तिथून आल्यानंतर तुम्ही नगरवरून तुम्ही पुढं गणपती रांजणगाव हे अष्टविनायकमधलं एक गणपती स्थळ आहे. आणि त्याचबरोबरीने तुम्ही पहा संभाजीनगरवरून रेल्वे निघल्यावर वाळुंज MIDC औद्योगिकरण, पुढं नगर MIDC औद्योगिकरण, पुढं आमचं सुपा MIDC मोठ्या प्रमाणात ते औद्योगिकरण, रांजणगाव MIDC आहे, शिक्रापूर सणसवाडी MIDC औद्योगिकरण पण होईल. त्याचा एक फायदा काय होईल, 1 तासात नगरला राहणारा माणूस हा पुण्याला अपडाऊन करू शकतो 1 तासात. मी नगर ते पुन्हा इंटरसिटीची मागणी पण केली, म्हणजे अपडाऊन तुम्ही आहे ना नगरचा माणूस किंवा पुण्याचा माणूस अपडाऊन करू शकतो. आम्ही त्याचं लेंथ पण काढली. त्या सगळ्या गोष्टी 1-1.25 तासात माणूस डायरेक्ट आपला पुण्यात जाणार आहे, पुण्याचा माणूस इथे येणार आहे. म्हणजे आणि नगरमध्ये पण काही डेव्हलपमेंटच्या बाबत आपण पाठपुरावा केलेला आहे. अशा अनेक योजनांच्या बाबत शेवट खासदाराने आता आम्हाला पण वाटतं प्रत्येक गावातला वाडे वस्त्यावरला रस्ता झाला पाहिजे, तिथले मंदिरं झाली पाहिजे, तिथले वेगवेगळे धार्मिक स्थळं झाली पाहिजेत. पण आम्हाला एक निधी तुटपुंजा निधी असल्यामुळं मधल्या काळात मी ग्रामविकास मंत्री आपलं ग्रामविकास मंत्री शिवराज सिंग चौहान साहेबांना भेटलो. त्यांना सांगितलं की तुम्ही जे आदिवासी वाड्यावस्त्यांना 500 लोकसंख्येच्या आदिवासी वाड्यावस्त्यांना आपण रस्ते देणार आहेत. तर माझं म्हणणं आहे जनरल त्याची लोकसंख्येच्या 8 शिथिल करा, कमीत कमी 250 लोकसंख्येच्या वस्त्यांना त्या पण जनरल रस्ते दिले पाहिजे आपल्या माध्यमातून, केंद्र सरकारच्या माध्यमातून. मी मधल्या काळात सर्वे केला माझ्या मतदारसंघामध्ये, कमीत कमी प्रत्येक तालुक्यात 700-800 रस्ते काढले. आणि त्याबाबत मी मंत्री महोदयांना भेटलो आणि सांगितलं की आम्हाला ग्रामविकास मंत्र्या माध्यमातून आम्हाला रस्ते मंजूर करून द्या. ते जर रस्ते मंजूर झाले तर कमीत कमी माझ्या मतदारसंघात 2,500 ते 3,000 रस्ते मंजूर होणार आहे. गडकरी साहेबांच्या माध्यमातून मी सुरत चेन्नई आमचा रस्ता एक पेंडिंग आहे, सुरत चेन्नई रस्ता पेंडिंग आहे. त्याबाबत मी त्यांना भेटलो. त्यांनी सांगितलं की 1-1.5 महिन्यामध्ये त्या रस्त्याला आपण चालना देऊ. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.